जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून दौंड तालुक्यात तहसील कचेरीमध्ये या ठिकाणी फॉर्म विक्री चालू आहे। जनसुविधा कक्ष, चौकशी कक्ष या ठिकाणी उपलब्ध आहे। फॉर्म घेण्यासाठी नागरिकांची वर्दळ चालू झालेली आहे। या निवडणुकीमध्ये काल 16 तारखेपासून दौंड तहसील कचेरीमध्ये कक्ष या ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढत चाललेली आहे। त्यांनी उमेदवारांनी या ठिकाणी आपले फॉर्म घेऊन जात आहेत। 17 तारीख आहे। आज 17 तारखेला दौंड तहसील कचेरीमध्ये नामनिदर्शन फॉर्म विक्री, त्याचप्रमाणे चौकशी कक्ष चालू आहे। आतापर्यंत किती फॉर्म गेलेत आपल्याकडून? दौंड तहसील कचेरीमध्ये आहोत। या ठिकाणी नामनिदर्शन फॉर्म विक्री केली जात आहे। या ठिकाणी फॉर्मची किंमत किती आहे? फ्री आहे। 237 फॉर्म आतापर्यंत गेलेले आहेत। सर्व दौंड तालुक्यामध्ये 7 जिल्हा परिषद गट आहेत आणि 14 पंचायत समिती गण आहेत। ठिकाणी सर्व विभागाचे एक एक टेबल लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी जो टेबल लावलेले आहेत यांचे पाहू आपण काय चालू। नाव शोधायचं का? वरवण, राहू, पाटस। सर आपल्याकडे कोणतं गाव आहे? बोरीपारधी। या ठिकाणी नेमकं आपण मतदार याद्यांचे मध्ये नाव आहेत की उमेदवार आणि सूचक यांचे अनुक्रमांक, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक, म्हणजे ज्या उमेदवाराला फॉर्म भरायचे आहेत त्याच्यासाठी आपण उमेदवाराचे मतदार यादीतला क्रमांक देणं अपेक्षित आहे। गोपाळवाडी गट या मतदार यादी आहेत, याच्यामध्ये नाव शोधणे किंवा त्यांचा अनुक्रमांक पाहणे। खडकी रावणगाव, राजेगाव, मलठण या भागातले उमेदवार आहेत। या ठिकाणी मतदार यादीमध्ये आपला अनुक्रमांक पाहत आहेत। कोणता भाग आहे आपल्याकडे? बर, तो टेबल आपल्याकडे लावलेला आहे। याच्यामध्ये SC, ST, OBC प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांना जात पडताळणी करणं आवश्यक असतं। अर्ज करतात ते आपण आपल्या ऑफिसला पत्र मिळतं। पत्र देतो, जात पडताळणीचं पत्र त्या फॉर्मात जोडलं तरी चालतं, म्हणजे उमेदवारी फॉर्मात जोडावंच लागतं। पुण्यासाठी देतो आम्ही जात पडताळणी करतो। इथून तुम्ही पुण्याला ट्रान्सफर करता? ते घेऊन जातात, स्वतः घेऊन जातात। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी उमेदवारांनी फॉर्म भरायचे आहेत। SC, ST, OBC प्रवर्गातील उमेदवाराला जात पडताळणी करणं आवश्यक आहे। दौंड तालुक्यामध्ये एकूण 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गण आहेत। 317 मतदान केलेले येणार आहेत। त्याच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका रणधुमाळी सुरू झालेली आहे। काल 16 जानेवारी 2026 पासून फॉर्म मोफत वाटप केले जात आहे। या ठिकाणी उमेदवारांना निवडणुका लढवायच्या आहेत। त्या उमेदवारांनी नामनिदर्शन फॉर्म घेऊन गेलेले आहेत। या ठिकाणी चौकशी केली जात आहे। बऱ्याचशा उमेदवारांची वर्दळ दौंड तहसील कचेरीमध्ये वाढलेली आहे। आज दुसऱ्या दिवशी सुद्धा सर्व नागरिक या ठिकाणी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी येत आहेत। 21 जानेवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे।